नमस्कार. मी हेमांगी प्रभू. माझं मुंबईतील दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स या नावाने बुटीक आहे. गेली अनेक वर्ष मी तिथे साड्या, दागिने, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड ड्रेसेस, पर्सेस इत्यादीचा व्यवसाय करते आहे. भारताची परंपरा आणि संस्कृती विविध रंगांनी, बहुअंगांनी, बहुढंगांनी नटलेली आहे आणि या संस्कृतीबद्दल जगभरातल्या लोकांना केवळ कुतूहलच नव्हे तर आकर्षण देखील आहे. ह्याच्या आधीचे काही एपिसोड्स मी भारतातल्या विविध राज्यातल्या काही विशिष्ट साड्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला होता. या पुढचे काही एपिसोड्स मी भारतातल्या असाधारण चालीरीतींबद्दल बोलणार आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझं चॅनेल निमिषूबाई हेमांगी सबस्क्राईब करा आणि प्रत्येक एपिसोड लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भारत देश हा जगभरात पाळल्या जाणाऱ्या विचित्र आणि विलक्षण चालीरीतींचं माहेरघर आहे. या चालीरीती बाहेरून जरी विचित्र वाटत असल्या तरी बऱ्याच वेळेला त्या एक गहन आध्यात्मिक, पौराणिक किंवा सांस्कृतिक महत्व अधोरेखित करतात. सर्वात प्रथम वळूया भारतातल्या पश्चिम राजस्थान इथल्या जोधपूरमध्ये साजरा होणारा सण धिंगा गवरकडे. धिंगा गवर मधल्या धिंगाचा अर्थ लबाडीने केलेली मौज असा होतो, तर गवरचा अर्थ गणगौर. ही भगवान शंकरांची पत्नी. माता पार्वती सती गेल्यानंतर तिने गौरच्या रूपात दुसरा अवतार घेतला आणि भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला. गौर हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो, परंतु धिंगा गौर मात्र फक्त जोधपुरात साजरी होते. या सणाच्या वेळेस जोधपूरमध्ये भरणारी जत्रा ही जगभरातली अद्भुत जत्रा समजली जाते. चैत्र शुक्ल तृतीया ते वैशाख कृष्ण तृतीया असा 16 दिवसांचा उपवास इथल्या स्त्रिया करतात. ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांच्या हातावर एक दोरा बांधला जातो, ज्यावर कुंकवाचे 16 ठिपके असतात. या स्त्रिया 12 तासांचा निर्जल उपवास करतात आणि फक्त एक वेळेसच जेवतात. दिवसाच्या निरनिराळ्या प्रहरी गौर मातेची पूजा केली जाते आणि गोडाधोडाचा नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवला जातो. सूर्यास्तानंतर 11 ठिकाणी गौर मातेच्या देवतेची मूर्ती स्थापित केली जाते आणि ही मूर्ती जवळपास 30 किलोग्रॅम सोन्याच्या आभूषणाने आणि मुकुटाने सजवण्यात येते. 16 दिवसांचा उपवास केल्यानंतर व्रत केलेल्या स्त्रिया पोलीस, वकील, देवी, देवता, डॉक्टर इत्यादींच्या वेशभूषा करून जोधपूरच्या रस्त्यांवर फिरतात आणि देवतेच्या मूर्तीचं रक्षण करतात. या दिवसांमध्ये जोधपूरच्या रस्त्यावर जणू काही स्त्रियांचंच राज्य असतं. जे तरुण देवतेच्या मूर्तीच्या आसपास फिरताना आढळतील त्यांना या स्त्रिया आपल्या हातातल्या काठीचा प्रसाद देतात. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी वहिनी आपल्या अविवाहित दिराला छडीचा मार देऊन तो अविवाहित असल्याची जाणीव करून देत असे आणि ज्या तरुणाला या छडीचा मार मिळेल त्या तरुणाचं लग्न लवकरात लवकर होईल आणि त्याची भरभराट होईल असा समज अजूनही आहे. अशा रीतीने अविवाहित तरुणाचं लग्न लवकर लागावं आणि त्याच्या कुटुंबाची भरभराट व्हावी म्हणून धिंगा गवर सारखा सण साजरा केला जातो. या मंगल प्रसंगी विधवा स्त्रिया देखील इतर स्त्रियांबरोबर तितक्याच उत्साहाने सामील होतात. भारतात अजूनही जिथे बऱ्याच ठिकाणी विधवा स्त्रियांना शुभप्रसंगी वगळण्यात येतं तिथे धिंगा गवर सारखा सण आपल्या वेगळेपणाने उठून दिसतो. पूर्णपणे स्त्री केंद्रित असलेला धिंगा गवर स्त्रियांचं सक्षमीकरण अधोरेखित करतो. आज फक्त एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.